आता आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्यांचा। मुंबई उत्तर पश्चिम मधील निकाल हा एक आदर्श घोटाळा। फेरमतमोजणी करून अमोल कीर्तिकरांच्या विरोधात निकाल देण्यात आला। यामागे वंदना सूर्यवंशी यांचा हात, संजय राऊतांचा गंभीर आरोप। त्या काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक, तो त्यांचा प्रांत नाही। तसं असेल तर ॲलन मास्कनी त्या वंदना सूर्यवंशीकडे शिकवणी लावावी। वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून बदलण्याचा प्रयत्न। वायकर यांचा खास माणूस निवृत्त पीआय सातारकर वनराई पोलीस 4 दिवस काय डील करत होते, राऊतांचा सवाल। वनराई पोलीस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले, संजय राऊतांचा आरोप। तर या प्रकरणी निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सर्व मार्ग हाताळणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मी आपल्याला तेच सांगतोय ना, या संदर्भातले जे पीआय राजभर हे रजेवर आहेत की त्यांना रजेवर पाठवण्यात आलं। तो ज्या प्रकारचा तपास करत त्यांनी फोन जप्त केला, फोन जप्त केल्यावर त्यांना रजेवर पाठवण्यात आलं। कोकणातील जनता बिकाऊ आहे असा आरोप करून राऊतांनी कोकणातील जनतेचा अपमान केला। राऊत कपाळकरंटा माणूस यांना कोकणात पाऊल ठेवू द्यायचं की नाही हे जनतेनं ठरवावं, नितेश राणेंचा हल्लाबोल। कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो। आमच्या कोकणातल्या स्वाभिमानी जनतेचा अपमान अशा पद्धतीने कोण करत असेल त्या कोकणातली जनता निश्चित पद्धतीने काढून दाखवेल। रोहित पवारांना शरद पवार गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता। रोहित पवार आणि जयंत पाटलांमधील संघर्ष मिटवण्यासाठी पक्षांतर्गत हालचालींना सुरुवात। अजित पवार गटातील अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत, काही आमदार आमच्याही संपर्कात, रोहित पवारांचा दावा। मोदींसोबत अजितदादांपेक्षा प्रफुल्ल पटेलांचेच फोटो जास्त दिसतात। पटेल यांचे गुजरात मार्गे मोदींशी काही संबंध असतील, रोहित पवारांचा खोचक टोला। अध्यक्ष कोण हे खरं तर आपल्याला बघावं लागेल, कारण का बऱ्याच कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांबरोबर फोटो दादांचे कमी दिसतात, प्रफुल्ल पटेल साहेबांचे त्या ठिकाणी जास्त दिसतात। आणि कदाचित प्रफुल्ल पटेल साहेबांची कुठेतरी मोदी साहेबांबरोबर गुजरात मार्गे काहीतरी ओळख असावी असं आपल्याला म्हणावं लागेल। जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही। जागा वाटपाबाबत अजून कोणतीही बैठक झालेली नाही, नाना पटोलेंची माहिती। बोललो अजून कुठलाही फॉर्म्युला तयार झालेला नाही आणि अशी कुठली मीटिंग झालेली नाही। त्याच्यामुळे या बातम्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगतोय। असे कुठलाही फॉर्म्युला अजून तयार झालेला नाही। लोकसभेत आम्ही मोठं मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या होत्या। आता विधानसभेत महाविकास आघाडीनं आम्हाला जास्त जागा द्याव्यात, तर 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे, रोहित पवारांचं वक्तव्य। विधानसभेला 90 जागा मिळाव्यात ही आमची अपेक्षा। जागांसंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। तर आमची अपेक्षा 90 जागांची आहे, परंतु आता किती जागा मिळतील ते वाटाघाटी करणाऱ्या टीमलाच माहीत असते। कसबा विधानसभा ठाकरे गटाकडे गेली तरी कार्यकर्ता म्हणून काम करेल, कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। तर वाटाघाटीत कसबा विधानसभा मतदारसंघ सेनेला गेला तर धंगेकर काय करणार किंवा काम करणार? मी हे म्हणतोय की मी कार्यकर्ता म्हणून काम करणार। पक्षाने जो निर्णय घेईन तो अंतिम असतो आणि पक्षाचा निर्णय हा आम्हाला मानावाच लागतो ना। रोहित पवारच मंत्रिपदासाठी अजित पवारांच्या संपर्कात। रोहित पवार अजितदादांच्या बाजूला येऊन उभे राहिले तर नवल वाटायला नको, नितेश राणेंची रोहित पवारांवर टीका। रोहित पवार स्वतः अजितदादांच्या संपर्कात आहे मंत्रिपदासाठी। अशा पद्धतीची दुसऱ्यांची माहिती देता देता हे कधी रोहित पवार अजित पवारांच्या बाजूला येऊन उभं राहतील असं ते फोटो आल्यावर नवल वाटता कामा नये। आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र भाजपच मोठा भाऊ, शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचं वक्तव्य। तर 2 दिवसांपूर्वी शंभूराज देसाई आणि शिरसाटांनी हे वक्तव्य केलं होतं। मोठा भाऊ कोण यावरून शिंदे गटातच मतमतांतर। आमदार बच्चू कडूंचं राज्यात वसुलीचं मोठं काम, तर कडूंचं आता महायुतीला ब्लॅकमेल करण्याचं काम सुरू। रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, पुणे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलवण्याची विनंती।
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर ही चांगली गोष्ट. दोघांनी एकत्र काम करावं हीच आमची इच्छा. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला. अतुल सावे, भागवत कराड, संदीपान भुमरेंची हाकेंसोबत चर्चा. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देण्याच्या मागणीवर लक्ष्मण हाके ठाम. माझा कोणत्याही ओबीसी नेत्याला विरोध नाही, पण आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध कशाला करता? जरांगेंची लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आंदोलनावर प्रतिक्रिया. हक्क हिरावून घेत असताना ओबीसी तुमचा मित्र कसा असू शकतो? लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना उत्तर. नांदेडमध्ये आदिवासी महादेव कोळी समाजाची बैठक पार पडली. जात वैधता प्रमाणपत्रासाठी आदिवासी बांधव आग्रही. मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाकडून उमेदवार देण्याचा निर्णय. यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता. शिंदे गट गवळींना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देणार, सूत्रांची माहिती. पुण्यातील 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी. पुण्याच्या विधानसभेच्या जागांचा अहवाल जयंत पाटलांकडे सादर होणार. पदाधिकारी आज जयंत पाटलांकडे 6 जागा लढवण्याची मागणी करणार. राज्यात समाजवादी पार्टी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार. समाजवादी पार्टी विधानसभेच्या 35 जागा लढवणार. आमदार अबू आझमी लवकरच अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 20 जून रोजी पार पडणार. निवडणूक प्रशिक्षण घेताना प्रत्येक जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडा. निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पालिकेची पूर्वतयारी सुरू. 22 जून रोजी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकींचं आयोजन.